अव चालू ना जरा हात पटपट. काय झालझंबल करत. अहो निंदूनच तर राहिले. तुमचं तर काही आहे हा. आता मी घरच्या घरी निंदतो तर मग आता वेळ तर लागेलच ना. आणि पालक पानं किती म्हणजे हलकाचं झाड का जमिनीत असते का वरच असते समजत नाही. जरा जरी धक्का लागला की मुळा उघड्या पडतात. अव नाजूक असते ते पाहिजो हाताने जवळ जवळच. एवढं काही तर नाही जास्त आहे ना. नाही अवांतर गवत जरा कमीच आहे पण तरी ना ते हराण आणि केनालय आहे ना त्याच्यात समजत नाही ना. ते केना घ्यायला गेले की ते पालक ते निघून. आता पालकही तोडायला आलाय पण का हो? हो ना. उद्या तोडू ना काय बाया सांगू का फक्त घरच्या घरी. घरच्या घरी घरच्या घरी तर मग दोघाई म्हणून काय वेळ लागते. राहू द्या मग काय सांगायच्या. हो ना आता कसं बाया भेटायली जरा हे आहे कारण आता नींद चालू आहेत की नाही बाया. तर जरा सगळं तोडायला मग म्हटलं आपण घरच्याच करू नाही तर हा. काय वेळ आहे. हा सकाळी फक्त लवकरच भल्ला उशीर करतो तू घरून यायले. मग घरून निघे उशीर आला की संध्याकाळी पाणी ते काय त्यात बिचक वाचक होते घरून निधी शाळेत गेली की निघून येऊ मग आपण. काय बोलता हो. निधी 7:30 वाजता जाते ना. 6:30 वाजता निधी गेल्यावर माय किती कामं राहतात. कोपरा येतात भांडे राहतात स्वयंपाक राहते काही नाही. नाही इतक्या वेळ आपण वेळेवरचेच जो बाई 9 वाजता येत जो. काय आपल्याला काय लोकांच्या वावरात जायला लागते काय. 9 वाजताची येऊ. एकापरी मग घरी आपण 3 वाजता जाऊ का 4 वाजता जाऊ. घरी जायची थोडी घाई आहे मग हा. पण सकाळून लवकर नाही होतो. घरची कामं तशी राहतात. आणि मग अजून गेल्यावर इतके जीवावर येतात. जीवही थकते आणि कराही वाटत नाही. असं थोडी की मी वावरात आली मग घरचे काम कोण केले असं होते. कोणी हाय का घरी बाई मग करेली हा? आलं आलं ऐकू आलं मले कान उघडेच आहेत मले. हो बाई नाही घरी माणसंच आहेत. आईले सांगू का चल घरी. सांगतो आईले. आई बाई नाही म्हणत. नाहीच आहे मग तुमची आई बाई. तुमची आई का बाई आहे का. बाई असती तर घराला फळा लावत होती. आ सून वावरात गेली तर काही भांडे पडेल असत ते घासून ठेवत होती. का संध्याकाळी मला वावरातून जायला उशीर झाला तर दिवाबत्ती करत होती. साधा देवाजवळ दिवा नाही लावत तुमची आई. मग का बाई आहे का ती. पिंके अति मोठी जोर जोरात बोल घरी आईच्या पुढे तर मग नाही आते म्या नाही म्हटलं. कसे हो तुम्ही काय सांगता आईले. मी असं थोडी म्हटलं असं नाही म्हटलं. असे करतात मग हा अति लिफ्टी करतात टमाटर. मागेच फुटाणे फोडता येतात मले म्हणून बरं आहे. समोर जर फुटाणे फोडले ना हरभरे मी पडतील मग तुम्हाला. नींद बापा नींद मागेच बस हरभरे नाही फुटाणे. हरभरे आणतो तुम्ही तुले वावरात मग आईच्या नावाचे फुटाणे फोडताय. हा ने येन पटका. येऊ मग सकाळ पालक तोडायला हा. मग जरासा घेवा तुम्ही घे ना हाती. तुम्हाला का हातात घेऊ नाही का. भलताच माणूस आहे निरा. मला योकलेलीच नेंदायला लावतात. एखादी बाईच आणि मी आता पुढच्या बारीनं सोबती. हा काय लेवा हा. वावर पाहिजे तुले मळा पाहिजे भाजीपाला लावू बिझनेस करू साइड बिझनेस पाहिजे. चल मग निंदाचा पालक. पालक निंदायला बाया जात काय मूल सकट ढेल काय का 15 एकर आहे. अव 15 एक तास जरी असले तरी निंदारीला काय. टमाटम गोष्टी करते हा माणूस. आता तो हा पालक इकला की 5,000ची गडी उद्याची इकडे. आत्ताच बोला नाही आज इथंच जीवा टाकतो आणि घरी चालली जातो. सांगा 5,000 देसान ना पालकला की हा. बापा रे बगर डॉक्सेची बायकोलेच म्हणतात 5,000चा पालकच आहे. 5,000चा पालक विकला जाते की नाही याची गॅरंटी नाही. आणि तुले 5,000 मी देऊ त्याच्यापेक्षा बाया आणतो ना मी निधून घेतो आणि पालक तोडून येतो. आणि त्याला मजुऱ्या देतो. त्याच्यात तरी जर प्रॉफिट उरीन मले. हे बैल मागाचे आहे बापा. मग स्पेशल बाई आहे महागाची राहणारच आहे. 5,000 भेटतात का सांगा. नाही तर मी चालली. हा घ्या तुमचा इवा. हे तुमचं वाव. मी चालली घरी. ला 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 ला. याच्यापेक्षा तर दुसऱ्या वावरात जायला प्रत्येक कामाले मजुरी तर भेटायची ताजी. घरच्या वावरात काम करून काय फायदा. साधे 5,000 नाहीत भेटतील तर. ओ मेटबाई ओ अरे काय बापा रे बेकारच बाई बापा. पिंके घरू नको जाऊ थांब नेतो देतो 5,000 देतो तुले.
तुमच्याजवळून पैसे कसे काय मला बरोबर माहित आहे. पक्का नक्की देसाल? बोला, नाही तर वावराच्या बाहेर जातो. हो देतो ना. काऊन टाइमपास करतो पिंकी? ओ पाणी आलं की राहून जाईन व टाइमपास नको करू बरं. बोला, 5,000. दिले दिले तुले. चल नीन पट आणि उद्या पालक तोडायला ये काय. बरोबर मालक, काळजी नका करू. अर्ध्या तास तुमचा पुरा पालक निंदून देतो आणि सकाळपासून पालक तोडायला येतो. 5,000चा बोल पक्का. आज काही वावरा घेवरा जा लागत नाही. हळूच पाय बाई बसली आणि काय पाहून राहिली माता अंग. लय आज लय खूपसूरत दिसून राहिली का मी? शांते, तू हमेशाच खूपसूरत दिसत, पण आज न्यारीच दिसून राहिली. आता माय बाई, आज तर मी काही न्यारो केलं होतं नाही माय. मेहंदी लावा लागते सायले, रंगही खराब होत आला. इतकी साजरी दिसून राहिली का मी आज माय बा. काय माय साडी गिळी तर जुनी सो माई. आव शांती, तू तशीच खूपसूरत दिसतो, पण आज लय साजरी लागून राहिली. लय दिसानं बोलो ना व असं काय 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 गेले हे म्हणतात दिवस. काय काय म्हणा टेन्शन आले. कसं कसं झालं आता. आज जसं असं वाटून राहिलं तुला अंग पायतच राव. देवाचे आभार मानत राव. काय जे तुम्ही एवढा का लाड येऊन राहिले काय मलावर आता बाई? काय बाई तुम्ही जा बाई तुम्ही. एवढी सुंदर हाव का मी? मग जे झालं ते झालं. आता काय का तेच ते कायला लागते. झालं गेलं. खराब सणावानी बोलून जा. चांगलं झालं ना. मी पावर तुमच्या पुढे हाव ना धडे तुम्ही उभी नाही बसेल. शांती काय बरं शांती, मी काय म्हणतो, त्या त्या दहीगावच्या माणसाची मला भेट वाटून राहिली. म्हणजे असं त्यानं एवढे उपकारच केले बाप्पा माल्यावर. हा, लेकरा बाकऱ्यावर केले तीन. तू त्याची माय आहेस, ते न्यारी गोट पण माहीत जीव संगीनी आहेस. हा, तूच नसली राहिली तर माझं जीवन राहिलं असतं का? माझ्यावर त्या लोकांना लय उपकार केले. तर मला म्हणणं आहे की जर त्याच्या घरी जाऊन त्याचे आभार मानाव, त्याचे पाया पडाव, असं मला वाटून राहिलं. चालतं का आपण? अव दिनू मले पंढरपूरले होतो ना आपण वागतेच म्हणे. म्हणे आई घरी गेलो की म्हणे दहीगाव जातो म्हणे स्पेशल आणि लागे त्या भाऊची त्या बाईची भेट घेतो म्हणे. आणि मला जे काय म्हणायचं आहे काय करायचं आहे ते करतो म्हणे. दिनू मला पंढरपुरातच म्हणे. आई परवा दिवशी मला म्हणे मीनाचे रोडगे होते की नाही, म्हणे आता काकूचे रोडगे होऊ दे म्हणे, आपण जाऊन येत ती. मग म्या काय म्हणलं त्याले, म्या म्हणलं तर ती गेल्यापेक्षा म्हणलं थैलेस माना पाना आपल्या घरी घेऊन ये म्हटलं. हा, जेवण खाऊन करू काही साडी गिडी घेऊन म्हटलं त्या बाईले जे काय पावनचार केल्या म्हणे. तर मग ते पुरते म्हणे आई म्हण मग आपल्या घरी आणतो म्हणे असा म्हणे तो मले. चालते ना बापा. हा, त्याले आणायला काय दिनूले म्हणा मग 17 काम सोड आणि घेऊन जा त्याच्या भेटीले. हा, कसं काय काय नाही म्हणत्या लोकायले की बा आमच्या घरी या, आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. हा, मनात जसं शांती, मला काय वाटे आपल्या परीनं जसं होईन तसं. हा, काही का ठेवले आपण का ठेवले खराब वाटीन लेख ठेवले असं वाटीन का की बा ये बा आपली मदत पैशातच मोजली असं असं. आज कसं कोणाली एखादं मन म्हणता येत नाही. साजरं नाही लागत. कोणाच्या भावना दुःख होऊ शकतात. हा, आपण म्हणावं येईल की घ्या बा हे 10,000 समजा. जसं जसं आपली परिस्थितीनुसार आपल्याला जेवढं द्यायचं आहे तेवढं. हा, आपण असं म्हटलं तर जसं तेले खराब गिरं पण का शांती. नाही तसं काय म्हणावं की बा तुमची मदत केली म्हणून आम्ही तुम्हाला देतो असं काय. पण असं म्हणावं की बा आमची इच्छाच आहे तशी. दिनूला म्हणायला येईन मी. हा, दिनून दिले तर घेते पोरावाई. असं जसं बा तुमचं पोरगत देऊन राहिलं तुम्हाला अशातलं. दोघच जण आहेत ते लय साजरे आहेत ओ माय बाई. मला तर समजा काही एवढं हे नाही पण सुचलं नाही. पण जसं मला त्यानं बाहेर काढला घंटा तर मला काही सुचलंच नाही.
सारं पाणी येत. मग ती माहिती बाईनं छातीवर दाबू दाबू पाणी काढलं तोंडातलं त्या बाईनं. मला जा वागती वाटी झाली. ता वागती मग मला जसं बरं वाटलं का असं काही ते निघालं अशी ना सारं पाणी ते. मग मग त्या बाईनं मला शांततेनं बसवलं. लागे मा पाठीहून हात फिरे, रक्षाहून हात फिरवे, जशी मायच. आ बाई काळजी नका करू, घाबरू नका, असो तसो आम्ही आजचं हाव, ती आहे तुम्ही तुमच्या घरी फोन लावला. मी फक्त त्या बाईला तेच म्हणू, मा पोराले फोन लावा, मा पोराले फोन लावा. हे काही सांगू ना तिले, पोराचा नंबर सांगू ना, फोन नंबर ना, काहीच नाही सांगू की मी पण हा का हा, एवढंच म्हणू फक्त मा पोराले फोन लावा. पण त्या लोकांनाच लावले ते फोन वगैरे ते, पण लय साजरा स्वभावाचे आहेत ते दोघं. परिस्थिती जशी खेच वाटली, पण त्याने मला त्याच्या हॉटेलीत बसवलं. हॉटेल यायचं रस्त्यावर, त्या रस्त्यावरच्या हॉटेलीनं मला बसवलं. लागे उसाक चहा पाजला त्या बाईनं. परिस्थिती जराशी खेच वाटली मला. असे ना त्याचं काय, त्याची परिस्थितीचं काही नाही, पण ते लोक आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत शांती. मी विचार करून राहिलो, आज जर ते जोडपं नसतं, ते भाऊ ती बाई नसते, तर आज आपल्या घरात काय टाइम असता. आज सगळं त्या भाऊच्या अन त्या बाईच्याच उपकाराचंच देण आहे असं म्हण. हा, त्यानं तुला एवढं वाचवलं, एवढं हे केलं. नाही नाही, मी त्याले तसं नाही म्हणीन. काही ना काही मदत मी दिनूला करायलाच लावतो त्याले. हा, तसे नाही उपकार नाहीत फिटत त्याचे आपल्यानं, आयुष्यात नाहीत फिटत, मायाकडून तर नाहीत फिटत त्याचे उपकार. त्यानं लय उपकार केले माल्यावर, वयक नाही पायक नाही, काही बिचारे आपल्याला घेण्यात नाहीत. पण त्यानं जेवढे उपकार केले शांते, तेवढं कोणच नाही त्या माल्यावर. आता आयुष्यात कोणी करणारही नाही. करू त्याची मदत करू, काही ना काही. दिनूचं बरोबर आहे, मग आला लाव मग त्याला. मग दिनूला मध्ये बस झाले म्हणा, आता जास्त वखत नको लावू. हा, आण म्हणा. नाही तर मी काय म्हणतो शांती, आपणच जाऊ गो बा, असं मॅ ठरवलं. हो ना, पण दिनू म्हणे जसं आपल्या घरी आणून आई आपण त्याले आणि मस्त जेवण करू, ठेवू म्हणे मुक्कामी असं म्हणे. आणलं बापा तू जाय म्हणलं त्याच्या भेटीले, आणि म्हणते बा या म्हणून मग आईनं तुम्हाला बोलावलं असं. आलं जबर. का रे, कुठे गेलता? घरी जाऊ मी, ये इकडे घरी आव ये. हो ना, घरी जाऊ ना मी. एवढी मोठी दिसून नाही राहिली का काय पुढे? चल ये. कुठे गेलता तू? मी भू गेलतो. हा, भूरच हिंडत राहा लागते तुले. हा, तू कल्ला करत बसते. मग कुठे गेली तिले माहिती ना कुठे जाते. कुठे गेलता आता? हा, काऊन हिंडत तर चोर पकडून नेते ना तुले. थांब, चोरायले सांगतो. या श्यामाले पोतल्या झाला आणि घेऊन जा. हिंडतच राहायचे नाही रा. पाय हो. आजीला घेऊ न्यायले पोटी. हे पोत्यात बसीन का श्यामा? पोत्यात बसते का तू आजी? पोत्यात नाही बसत. मोठाचा मोठा बोरा आणा लागेल. बस ये. तुला इकडून पाय ना, तो आबाई मस्त बोलून घेतात मले. आबाले म्हणा मग आजी काय एवढी जाडी आहे का म्हणा. नाजूक आहे म्हणा, नाजूक कली, चवडीची शेंग. श्यामा, आजीले म्हणा शेंग आहेस तू, पण चवडीची नाही, शेवग्याची. शेवग्याची शेंग किती काही असली तरी फुगेलच असते. किती मोठी असली तर त्याच्याही पेक्षा फुगते. चवडीची शेंग नाही, शेवग्याची शेंग आहे तू आजी श्यामा. आता कोण पैत कुठे चालले असे? थांबा ना, शेवग्याची शेंग हाव ना मी. म्हणूनच तर चाललो बापा दूर पडून. कारण शेवग्याची शेंगचा झपका जोरा लागते. चवडीची शेंग असली तर जरा नाजूक येते, मारी नाही नाजूक. या शेवग्याच्या शेंगाचा काय भरोसा.